नमस्कार मंडळी, माझं नाव इंद्रजित सावंत भोसले. आज मी तुमच्याशी संवाद साधायच्या अगोदर आमचे मित्र संतोष परब आणि त्यांची संस्था मुक्ता क्रिएटिव्हिटी यांच्यातर्फे राबवला जाणारा संघर्षातून समृद्धीकडे हा एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी अगदी लहानपणापासूनचा माझा जीवन प्रवास, माझी ही कहाणी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचं आहे. मी खरं तर कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वळीवंडे गावचा, माझं जन्म तिथला. गावामध्ये जवळजवळ सगळी कुटुंब ही व्यवसायाने शेतकरी होतेच. कोकणातला शेती हा व्यवसाय म्हटला की 4 महिन्यातल्या पावसावरती अवलंबून असायचा आणि त्यामुळे जे काही पीक मिळायचं आम्हाला ते फक्त वर्षातल्या फक्त 8 महिन्यापर्यंतच पुरायचं आणि त्यानंतर उरलेल्या 4 महिन्यासाठी मग काय करायचं, हा कोकणालाही पडलेली मोठी भ्रांत होती. कोकणातल्या त्या विभागामधले जी 4 महिने काही अर्थकरणासाठी धडपडत होती ती मंडळी आपोआप मुंबईकडे वळायला लागली. मग तिथून आलेली मंडळी ही लालबाग, परळ, करी रोड, डिलाय रोड, चिंचपोकळी, भायखळा, एल्फिस्टन रोड अशा वेगवेगळ्या वस्त्यांच्या मधून बिल्डिंगमध्ये, चाळीमध्ये राहायला लागलीत. काही मंडळी कापड गिरण्यामध्ये कामाला लागली, काही मंडळी पोस्टामध्ये रुजू झालीत, काही मंडळी पोलीसमध्ये भरती झालीत. माझंही कुटुंब म्हणजे माझे आई वडील आणि आम्ही 6 भावंड अशाच प्रकारे आमच्या वडिलांनी गणेश गल्लीमध्ये एका बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावरती जागा घेतली होती. त्या बिल्डिंगमध्ये आम्ही स्थायिक झालो. तेव्हा माझं वय असेल जेमतेम, आम्ही मुंबईला आलो तेव्हा जेमतेम मी वर्षाचा होतो. आम्ही 6 भावंड, माझ्या 3 मोठ्या बहिणी, माझा एक मोठा भाऊ, मी मधला भाऊ आणि माझा एक धाकटा भाऊ, अशी सगळी मंडळी अगदी गुण्यागोविंदाने राहत होती. मला आठवतो तो चाळीतला जीवन हे पहाटे 5 वाजता सुरू व्हायचं. पहाटे 5 वाजता पाणी आल्यानंतर लोकांची पाणी सबंध दिवसाचं भरून ठेवण्यासाठी धडपड सुरू व्हायची. तेव्हा मिलमध्ये काम करणाऱ्या लोकांच्यासाठी द्यायची डबे, मग त्यामध्ये वेगवेगळे स्वयंपाकाचे वास. त्यामध्ये कोकणातल्या लोकांच्या इकडे स्वयंपाक म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काही सुकं भाजलं जायचं, त्यामध्ये मग बोंबील असतील, बांगडे असतील, अशा प्रकारचा तो वास सबंध आमच्या चाळीमध्ये एकंदरीत दरवळून निघायचा. माझे वडील आणि आमचं कुटुंब हे सगळं चांगल्या स्थितीत आमचं सगळं चाललेलं होतं. पण अचानक 1944 साली माझे वडील ज्या गोदीत काम करत होते तिथे एक ऑस्ट्रेलियन शिप पूर्णपणे दारू गोळ्याने भरलेली आणि त्या जहाजामध्ये वरती कापसाच्या गसड्या ठेवलेल्या, ती थेट बंदरामध्ये आलेली होती आणि त्या गसड्यांना आग लागून तिथे जो भयंकर असा स्फोट झाला ज्याने जवळजवळ सगळी मुंबई हादरली आणि त्या अपघातात त्या असंख्य लोक गेलेत, गोदीमधल्या आणि गोदीच्या बाहेरच्या बिल्डिंगमधले राहणारे. त्या स्फोटामध्ये माझ्या वडिलांचं जे अपघाती निधन झालं तेव्हा माझं वय जेमतेम 4 वर्षाचं होतं. त्या अपघातामुळे आम्ही ओव्हरनाईट, माझी आई आणि आम्ही 6 भावंड रस्त्यावरती आलो. त्यातल्या त्यात आम्हाला एकच आधार होता, तो लालबागच्या गणेश गल्लीतल्या आमच्या स्वतःच्या घराचा. त्यावेळच्या एकंदरीत परिस्थितीकडे पाहता
माझ्या आईला तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की इथं काही तुमचा निभाव लागणार नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन वगैरे गावाकडे जा. पण आईने त्या बोलण्याकडे काय लक्ष दिलं नाही. आणि कारण तिच्या मनामध्ये जी महत्त्वाकांक्षा होती, एक इच्छा होती की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. आणि त्यावेळेला आमच्या मदतीला धावून आले ते आईचे भाऊ म्हणजे माझे मामा, आम्ही त्यांना राऊत मामा म्हणायचो. तर ते धावून आलेत. आणि मग आईने आणखीन त्याने विचार करून आमचा पुढचा उदरनिर्वाह चालावा म्हणून आमच्या घरामध्ये एक छोटीशी खानावळ सुरू केली गेली. अशा प्रकारे एक 40-50 लोक तेव्हा आमच्याकडे खानावळीला होते. माझ्या पहिल्या 3 बहिणी होत्या, त्यांचा आधार आम्हाला तेव्हा खूप होता. त्या आईला मदत करायचा. सकाळी 5 वाजता माझ्या आईचा आणि आमच्या बहिणींचा जीवनक्रम सुरू व्हायचा. खरं तर माझ्या बहिणींचं त्यावेळेचं वय हे त्यांनी इतर मैत्रिणींच्या बरोबर खेळणं, बागडणं, शाळेत जाणं आणि एक मजामौज करणं अशा प्रकारचं असून देखील त्यांना काहीच त्या बाबतीत करता येत नव्हतं. त्याचं दुःख आजही मला प्रकर्षानं जाणवतं. त्या सबंध दिवसाच्या काळामध्ये आई जी आम्हाला पाहायची त्यावेळेला तिच्या डोळ्यात एकंदरीत आमच्याबद्दलचा जिव्हाळा, प्रेम आणि आपली मुलं आता हळूहळू वाढतायत वडिलांच्या नंतर, ते अजूनही मला आईच्या डोळ्यातले ते कारुण्य, तो एक कणखरपणा अजूनही मला आठवतो. आणखीन मला मग कळतं की आईने आमच्यासाठी केवढा मोठा त्याग केला आहे. ते आजही मला आठवलं की माझे डोळे भरून येतात. म्युन्सिपाल्टीच्या सुपारीबाग शाळेमध्ये त्या बेगरीमध्ये माझं नाव घातलं. त्या शाळेमधल्या लहान लहान मुलांच्या बरोबर माझं शिक्षण सुरू झालं. त्या सुपारीबाग शाळेमध्ये माझं 7वी शिक्षण झालं. त्यावेळेला 7वीला व्हर्नाक्युलर फायनल म्हणायचेत. 7वीची परीक्षा ही शाळेत व्हायचीच, शिवाय व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा ही बोर्डाची परीक्षा व्हायची. आणि माझी त्यावेळची व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा ही किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये झाली होती, आत्ताचं राजा छत्रपती शिवाजी हायस्कूल. तर त्या शाळेतून मी माझं व्हर्नाक्युलर फायनलचं शिक्षण पूर्ण केलं. 7वी पास झाल्यानंतर माझं शिक्षण मग परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये सुरू झालं. शिरोडकर हायस्कूलमध्ये 8वीपासून आम्ही इंग्रजीचं शिक्षण घ्यायला लागलो. नवीन शिक्षक, नवीन क्लासरूम, नवीन मित्र, सगळं वातावरणच वेगळं होतं. शाळाही आमची फार सुंदर होती. शाळेमध्ये शिस्त होती. मला भाषेविषयी खूप असं प्रेम निर्माण झालं. विशेषतः इंग्रजी भाषेबद्दल मला तेव्हा खूप प्रेम निर्माण झालं. आणि ती इंग्रजी आम्हाला जे शिकवायच्या त्या चव्हाणबाई अजूनही मला आठवतात. शाळा सुटल्यानंतर 2 तास 2:30पर्यंत चव्हाणबाई आमच्या चांगलं आमचं इंग्रजी व्हावं म्हणून आमचं इंग्रजीचे क्लासेस घ्यायचे. फी वगैरे काही नाही. त्या बिचाऱ्या सतत आमच्या पाठीमागं काही न फी घेता आम्हाला शिकवत असायच्या. चव्हाणबाईंनी शिकवलेली सर वॉल्टर स्कॉटची एक इंग्रजी कविता मला अजूनही आठवतं. ते एक ललबी सॉन्ग होतं, अंगाई गीत. एका पदच्युत राजाच्या लहान मुलाला घेऊन पळून गेलेली ती दाई जंगलात त्या मुलाला मोठं करते आहे. म्हणजे आम्हाला जसं आईने मोठं केलं तर त्याच प्रकारे ओ हश दी माय बेबी द सायर वॉज अ नाईट अ मदर अ लेडी बोथ लवली अँड ब्राईट. तिथल्या त्या वातावरणाचा माझ्यावरती तेव्हा खूप परिणाम व्हायचा. सुंदर सुंदर कविता मला चव्हाणबाईंच्याकडनं ऐकायला मिळाल्यात. ह्या सुंदर सुंदर कवितांच्यामुळे माझं इंग्रजी खूप चांगलं झालं. माझ्या घरात शिक्षणाचं असं काय खूप मोठंसं वातावरण किंवा बॅकग्राऊंड नव्हतं, पण या शिक्षणाचा आणि शिक्षकांच्या बरोबर जे माझे शिक्षक होते त्यांचा माझ्यावरती खूप मोठा परिणाम झाला. तेव्हा आमच्याकडे एक ज्ञानदीप नावाचं वॉलपेपर शाळेमधून निघायचं. आणखीन त्या वॉलपेपरमध्ये काही ना काहीतरी लिहून द्यायचं असं
आम्हाला नेहमी आमचे मराठीचे सर विनायक कणेकर हे सांगायचे. आणि मग त्या वॉलपेपरसाठी मीही मग लिहायला लागलो माझ्या परीने. आणि मग अशा प्रकारे हळूहळू शाळेत देखील मी थोडा प्रसिद्ध व्हायला लागलो. मला जी मित्रमंडळी भेटली ती माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी माझ्यावरती एक इम्पॅक्ट करून गेली. त्यामध्ये गोव्याचे भूतपूर्व मंत्री, शिक्षण मंत्री गोपाळराव मयेकर, कवी शांताराम नांदगावकर, भारत हेवी इलेक्ट्रिकलचे डायरेक्टर चंद्रकांत खोत, मुंबई फायर ब्रिगेडचे चीफ ऑफिसर सदानंद राणे, डॉक्टर खानविलकर. आणि अशा प्रकारे शिरोडकर हायस्कूलमध्ये मी 11वी पास झालो. 11वी पास झाल्यानंतर मी चांगल्या मार्काने पास झालो. त्यावेळेला आत्ताच्यासारखे 99%, 98%, 97% असे मार्क मिळत नव्हते. 60%च्या वरती मिळाले की खूपच चांगलं. आणि मला तर 63% मार्क मिळाले होते. पण घरच्या लोकांनी सांगितलं की आत्ता आम्ही काही तुला पुढे शिक्षण देण्याच्या अवस्थेत नाही आहोत, तेव्हा तू तुझी नोकरी करावी आणि तुझं पुढचं शिक्षण तू पूर्ण करावं. माझ्यासमोर हा प्रश्न होता आणि मी थोडासा विमनस्कपणे एकदा माझ्या बिल्डिंगमधल्या खिडकीमध्ये उभा होतो आणि खालून मला एक हाक ऐकू आली, अरे इंद्रजित जरा खालती आहे. मी खालती गेलो तर एक माझ्या ओळखीचे ग्रस्त तिथे उभे होते. त्याने मला विचारलं, अरे तुला चांगले मार्क मिळाले आहेत SSCला आणि तू अजून कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही घेतलेस. तर म्हटलं तुला माहिती आहे की माझी घरची आर्थिक परिस्थिती काय आहे, उलट मीच तुझ्याकडे येणार होतो की मला कुठेतरी चांगली नोकरी दे म्हणून. तेव्हा चल पॅन्ट घाल आणि माझ्याबरोबर चल. तेव्हा ट्रॅम होती, आम्ही लालबागला ट्रॅम पकडली आणि त्यावेळच्या फ्लोरा फाउंटन, आता तर हुतात्मा चौक, इथे उतरलो आणि चर्चगेटच्या दिशेने सी रोडमधल्या एका बिल्डिंगमध्ये शिरलो. त्यांनी तळमजल्यावरती असलेल्या एका रूमचा, एका फ्लॅटचा दरवाजा ठोठावला आणि एक 6 फूट उंच, मी कधी न पाहिलेला एवढा सुंदर मनुष्य माझ्यासमोर उभा राहिला. माझ्याबरोबर असलेल्या त्या इस्मानं त्या ग्रस्ताला म्हटलं, रजनी हा माझा मुलगा आहे आणि त्याला आपल्याला पुढे शिकायला मदत करायची आहे. त्याने मला पहिले 2-3 जुजबी प्रश्न विचारलेत आणि मग त्याने मला घरात जाऊन 500 रुपये आणून दिलेत. माझ्या बरोबरच्या ग्रस्ताने सांगितलं की इंद्रजित जा आता कॉलेजमध्ये ॲडमिशन घे. आणि अशा प्रकारे मी माझं नाव रुईया कॉलेजमध्ये दाखल करून घेतलं. मला आधी सांगायचा खूप अभिमान वाटेल, ज्या ग्रस्ताने मला मदत केली ते होते कॉम्रेड कृष्णा देसाई आणि ज्याने मला 500 रुपये दिले होते ते त्यावेळचे होते कॉम्रेड रजनी पटेल, जे पुढे इंदिरा गांधींच्या गव्हर्नमेंटमध्ये मंत्री झालेत. तर अशा लोकांच्या सानिध्यामध्ये मी तेव्हा आलोच माझ्या कॉलेजच्या जीवनाच्या काळामध्ये आणि माझ्यावरती कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रचंड प्रभाव पडला. खरं तर मी तेव्हा कम्युनिस्टच होणार होतो, पण माझे वडील गेल्यानंतर माझ्या वडिलांना, माझ्या कुटुंबाला एक माझ्या वडिलांच्या कंपनीकडून आश्वासन मिळालं होतं की सावंतांची मुलं जेव्हा 11वी होतील तेव्हा आम्ही त्यांना या कंपनीमध्ये सामील करून घेऊ. आणि त्याप्रमाणे माझा भाऊ चंद्रकांत तर जॉईन झालाच होता, पण त्यानंतर मी पण शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीत, शिपिंग कंपनी होती, जहाज कंपनी होती, त्या कंपनीत मी 1959 साली, टू बी मोर प्रिसाइज 18 सप्टेंबर 1959 साली जॉईन झालो. त्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करून रुईया कॉलेजमधून, तेव्हा माझा दिनक्रम देखील फार असा खूप असा घटनांनी भरलेला असायचा. सकाळी 6 वाजता उठायचं, 6:45ला ट्रेन पकडायची
7:30चं कॉलेज 7:30 ते 9:45 अटेंड करायचं. शेवटचा तास मी बुडवायचो. गच्च भरलेल्या ट्रेनमधून चर्चगेटला उतरायचं. 10:30ला शिपिंग कॉर्पोरेशनच्या चर्चगेटमधल्या ऑफिसमध्ये जायचं. 5:30ला माझं ऑफिस सुटायचं. आणि त्यानंतर पैसे पुरत नव्हते म्हणून मी विटीमध्येच एक सावंत नावाचं कुटुंब होतं, त्यांच्या 2 मुलींचं शिकवण्या मी घेत होतो. आणि त्या शिकवून पूर्ण होईपर्यंत 9:30पर्यंत मी घरी यायचो. रुईया कॉलेजमधून मी ग्रॅज्युएट झालो. आणि मग पुढे तिथेच चर्चगेटला असलेल्या लॉ कॉलेजमध्ये मी लॉला ॲडमिशन घेतली आणि तिथून LLB पण झालो. आणि त्याच वेळेला शिपिंगसाठी एक प्रोफेशनल सर्व्हिसेस परीक्षा लंडन स्थित इन्स्टिट्यूट ऑफ चार्टरिंग अँड शिपिंग ही मी इंडियामधून दिली आणि तीही पास झालो. आणि ती पास झाल्यानंतर खरं तर सांगायला बरं वाटतंय, माझ्या शिपिंग कॉर्पोरेशनच्या कारकिर्दीला खरी सुरुवात झाली. द स्काय वॉज द लिमिट. आणि मग एक एक टप्पा मी असा पार पाडत गेलो, अशी प्रमोशन्स मला मिळत गेली. 1989ला मी त्या कंपनीमध्ये जनरल मॅनेजर झालो. माझ्या जीवनामध्ये आणखीन एक महत्त्वाची घटना जी माझ्या आयुष्यात खूप काही कॉन्ट्रीब्यूट करून गेली ती म्हणजे माझा विवाह. बांदिवडे गावातील प्रभू कुटुंबातील एक स्थळ मला सांगून आलं. स्थळ मुलीला पाहायला मी गेलो. पेडर रोडमधील एका खूप अशा सुंदर बिल्डिंगमध्ये आम्ही भीतभीत प्रवेश केला आणि तिथे प्रभू कुटुंबातील एक मुली मला दाखवण्यात आली. ते प्रभू कुटुंब खूप श्रीमंत कुटुंब होतं. त्यांच्या घरामधील नोकर चाकर, 4-5 गाड्या, त्यांच्या वडिलांचा औषध निर्मितीचा आणि औषधी विक्रेत्याचा उद्योग, घरामधील नोकर चाकर. मला पहिल्यांदा वाटलं की हे मला सगळं जमणार आहे का या मुलीबरोबर संसार करून. त्यामुळे मी, त्यांचे वडील तेव्हा नव्हते, त्यांच्या भावंडांना म्हटलं की मला या मुलीबरोबर एकांतात बोलायचं आहे. ते म्हणाले काही हरकत नाही, आमच्याच एखाद्या बेडरूममध्ये तुम्ही मुलीबरोबर संवाद साधा म्हणून. मी त्या मुलीला भेटलो आणि माझा संबंध आयुष्य आणि माझ्या ताईतलं जीवन हे काय आहे ते सांगितलं. म्हटलं जागा आमची खूप छोटी आहे, चाळीमध्ये सार्वजनिक संडास तुला वापरायला लागेल, नळाचं पाणी देखील नियमित काळासाठीच येतं आणि ते देखील पहाटे 5 वाजता येतं, त्यामुळे ते उठून भरावं लागतं. आणि अशा अवस्थेमध्ये तुला ताईतल्या जीवनामध्ये यायला लागेल. ती म्हणाली माझ्या वडिलांनी देखील हे सगळं शून्यातून निर्माण केलेलं आहे. मी म्हटलं मग काय हरकत नाही, पण तुला मी आत्ताच एक सांगू इच्छितो की ही परिस्थिती फार काळ राहणार नाही आहे आणि ही मी पुढच्या 5-6 वर्षातच बदलून टाकणार आहे. आणि नेमकं तेच घडलं. आमचं 1966 साली लग्न झालं. लग्न कॅडबरीच्या समोरच्या मैदानावरती सुंदर डेकोरेशन करून वाजत गाजत माझ्या जीवनामध्ये तो एक वेगळी घटना घडली. आणि ती पेडर रोडवरची मुलगी 5-6 बेडरूममधल्या खोलीत जागेतील मुलगी माझ्या लालबागच्या 15x10च्या खोलीमध्ये आली आणि आमचा जीवनक्रम फार सुरेख चालू होता. पहिल्याच वर्षी आम्हाला स्वप्ना नावाची एक सुंदर मुलगी झाली. स्वप्नाचा जन्म झाला, ती आमच्या कुटुंबामध्ये आली, ती आमच्या आयुष्यात आली आणि आम्हाला दोघांनी खूप खूप आनंद झाला. आमच्या कुटुंबामध्ये सागरची म्हणजे माझ्या मुलाची एंट्री झाली. आणखीन तो सांताक्रूजला आमच्या फ्लॅटमध्ये जन्माला आला
आणखीन अशा प्रकारे आमचं कुटुंब आता चौकोनी झालं होतं. आई माझ्याबरोबर राहत होती. माझ्या मोठ्या भावानं ऑलरेडी माझ्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतला होता आणि अशा प्रकारे जीवन फार चांगल्या रीतीने चालू होतं. माझ्या संघर्षमय जीवनामध्ये केलेल्या कामाची पोचपावती मिळत होती आणि अशा प्रकारे शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये माझी प्रमोशन व्हायला लागलीत. त्याच वेळेला ऑफिसच्या कामानिमित्त माझे टूर्स सुरू झालेत. 1972पर्यंत जवळजवळ अर्ध जग मी फिरलेलो होतो. वेगवेगळी कामं मी करत होतो. त्या कामाचं कौतुक होत होतं. त्या कामाचं बक्षीस मला मिळत होतं. मी 1990मध्ये जनरल मॅनेजर या पदावरती मी चार्ज घेतला. शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये ही प्रगती होत असताना 1992 साली मला एक मोठी मुंबईतल्या एका नामांकित शिपिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची मोठी ऑफर चालून आली. शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये 34 वर्ष काम केल्यामुळे एक मन सांगत होतं की आता शिपिंग कशाला सोडायचं. पण मी ठरवलं की हे देखील चॅलेंज घ्यायचं आणि आपण पुढे जायचं. तर ती ऑफर मी घेतली आणि त्या कंपनीमध्ये मी जवळजवळ 5 वर्ष CEO म्हणून काम केलं त्यांच्या शिपिंग डिव्हिजनचं. त्या कंपनीचं मी लंडनमध्ये ऑफिस उघडलं. त्या कंपनीचं मी सिंगापूरमध्ये ऑफिस उघडलं. त्या कंपनीचं मी दुबईमध्ये ऑफिस उघडलं आणि त्याही कंपनीसाठी माझा जगभर प्रवास चालू होता. त्या काळातच माझ्या मुलीने MBBS झाल्यानंतर तिनं नायर हॉस्पिटलमधून MS केलं. सागर BE पास झाला. स्वप्नासाठी आता स्थळं येऊ लागली होती आणि एवढ्यात स्वप्नाने घरी सांगितलं की कॉलेजमधल्या एका मुलाबरोबर तिचं प्रेम प्रकरण आहे. आम्ही सगळी माहिती काढली. 1993च्या सुरुवातीला आम्ही स्वप्नाचं डॉक्टर कमल वर्मांच्या बरोबर जे न्यूरोलॉजिस्ट होते तेव्हा त्यांच्याबरोबर लग्न लावून दिलं. लग्न खूप थाटामाटाने साजरं झालं आणि स्वप्ना तेव्हा नायर हॉस्पिटलमध्ये तिचं MD करत होती. त्याच कॉलेजमध्ये आमचे जावई लेक्चरर होते. सागर अमेरिकेला गेला त्याचं MS करण्यासाठी. पण त्याच्याही अगोदर आम्हाला वाटलं की सागरचं जे एक प्रेम प्रकरण होतं त्याची सांगता करून द्यावी. घोरपडे कुटुंबातील डॉक्टर संयोगिता घोरपडे हिच्याबरोबर आम्ही सागरचा विवाह लावून दिला. सागरला US MS करण्यासाठी ॲडमिशन मिळाली. लग्न होऊन ताबडतोबच सागर US निघून गेला. स्वप्ना आणि कमलला माझे जावई बापू त्यांना US MS करण्यासाठी अपॉर्च्युनिटी आली आणि ते दोघंही US MS करण्यासाठी निघून गेलेत. आणि अशा प्रकारे जयश्री आणि मीच फक्त मुंबईमध्ये मुरलोच. 1998 साली मला वाटलं मी स्वतःच खूप जगभर फिरतोय तर मी जयश्रीला देखील जरा जग दाखवावं म्हणून आम्ही 1998 साली लंडनमध्ये तेव्हा माझं ऑफिस पण होतं. लंडनमध्ये जाऊन आम्ही एक 21 दिवसाची संबंध युरोपची ट्रिप घेतली जयश्रीबरोबरची. खरं तर तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ. युरोपमध्ये ठिकठिकाणी जाऊन आम्ही दोघांनी प्रवास एकत्र केला. तो खूपच म्हणजे सुंदर प्रवास झाला. तिथे माझा आणखीन एक ओळखीचा ग्रीक मित्र होता. त्याचीही माझी भेट झाली. तर तो म्हणाला की मला की मिस्टर सावंत, नाव दॅट युअर चिल्ड्रन आर इन USA, so why not you join me? जयश्री आणि मी दोघंही तिथे गेलो. छानपैकी एक मोठं घर घेतलं, गाडी घेतली. आणखीन अशा प्रकारे माझी तिसरी इनिंग सुरू झाली. माझ्या खांद्यावरती त्याने एक मोठी जबाबदारी दिली. 4th जनरेशन कंटेनर टर्मिनल त्यांना सुरू करायचा होता आणि त्यासाठी त्यांचा कमर्शियल रिपोर्ट तयार करण्याचं मोठं काम त्यांनी मला दिलं.
मी तो रिपोर्ट पूर्ण केला. माझ्या आयुष्यातली एक मोठी कामगिरी मी पार पाडू शकलो. मलाच वाटलं की जयश्रीला खूप एकटं वाटतं घरामध्ये अख्खा दिवस. तेव्हा आता झालं, पुरं झालं. तोपर्यंत माझी देखील 70 वर्ष पूर्ण झाली होती आयुष्याची. मी आणखीन जयश्रीने निर्णय घेतला की आता भारतामध्ये परत फिरायचं. म्हटलं की नाव आय मस्ट हँग अप माय शूज अँड टेक अ रिटायरमेंट. पण दॅट वॉज नॉट द केस. एका जर्मन कंपनीची आणखीन एक ऑफर आली की सावंत, तुमच्याबरोबर आम्हाला एक जॉईंट कंपनी सुरू करायची आहे. आयुष्यामध्ये मी चॅलेंजेस आणि संध्या कधीच सोडल्या नाहीत. उलट मी त्या संधींचा चांगला उपयोग करून त्या एक्सप्लॉइट केल्यात. तर तेही मी चॅलेंज घेतलं आणि 2000 आम्ही त्या जर्मन लोकांच्या बरोबर ग्लोबल सागा लॉजिस्टिक ही कंपनी भारतामध्ये इन्कॉर्पोरेट करून त्याच्या ॲक्टिव्हिटीज सुरू केल्यात. आता मात्र जयश्री माझ्या पाठीमागे लागली होती की तुम्हाला 70 वर्षे पूर्ण झाली आहेत, खूप काम केलं तुम्ही, मुलं आता सेटल झालेली आहेत, तर तुम्ही आयुष्यातून आता निवृत्ती घ्यायची. मुलांचं पण तेच चालू होतं की मुलं म्हणत होती की बाबा आता तुम्ही आमच्याकडे येऊन राहा. पण आम्ही ठरवलं की नाही, आपण इंडियातच राहायचं. आणि मी एका सोशल फील्डमध्ये कामं करायला लागलो. मग लायन ॲक्टिव्हिटी सुरू केली. सावंतवाडी संस्थान मराठा समाजाचा मी अध्यक्ष झालो. कराची महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा मी अध्यक्ष झालो. अखिल भारतीय मराठा फेडरेशन सुरू झालं, त्याचा मी अध्यक्ष झालो. आणि या सगळ्या कामामध्ये मी गुरफटून घेतलो. अनफॉर्च्युनेटली त्याच वेळी 2015 जयश्रीला कॅन्सरची लक्षणं दिसू लागली आणि तिच्या मेंदूमध्ये ट्यूमर निर्माण झाला. डॉक्टरने आम्हाला फक्त 1 वर्षाचा अवधी दिला होता आणि ऑपरेशन केलं, ट्यूमर काढला. ऑपरेशन यशस्वी पण झालं. पण 2016 जयश्री आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. आणि अशा प्रकारे मुलं अमेरिकेत, मी एकटा मुंबईमध्ये, असं माझा आत्ताचा जीवनक्रम आहे. पण जयश्रीने जे काही माझ्यासाठी पेडर रोडसारख्या मोठ्या वैभवशाली जीवनातून माझ्यासाठी जे कष्ट घेतलेले आहेत ते मला विसरता येत नाहीत. तिची खूप इच्छा होती की मी तिच्याबरोबर चायनामध्ये जावं, ऑस्ट्रेलियामध्ये जावं, ग्रीसमध्ये जावं, पण ती काही मला पूर्ण करता आली नाही. जया, माझं सगळं आता नीट सगळं चांगलं चाललेलं आहे. तुझ्याबरोबरचे 50 वर्षाचा प्रवास जो तू हयात असतानाच आपण मुंबईमध्ये साजरा केला, तोपर्यंत मला 75 वर्ष पण झाली होती. त्या 75 वर्षाला देखील आपण आमच्या सावंतवाडी संस्थान मराठा समाजाच्या मोठ्या हॉलमध्ये 500 लोकांच्या उपस्थितीत 75 वर्षाचा मोठा समारंभ केला. तर या अशा प्रकारे पूर्ण आयुष्य आपण अगदी आनंदात तुझ्या सहवासात मी घालवले. आणि हे जे आत्ता मी मिळवलेलं आहे जीवनामध्ये, त्याचं सगळं श्रेय, जसं मी लहानपणी मला आईने घडवलं, पण माझ्या सगळ्या पुढच्या जीवनामध्ये तू जी मला जीवनाविषयी मला साथ दिलीस ती मी कधीही विसरू शकत नाही जया. आणि त्यामुळेच आत्ता जो मी काय आहे, मला आता 82 वर्ष होत आहेत, त्या 82 वर्षाचं पूर्ण मी समाधानी आहे. जरी तू नसलीस तरी तुझ्या सुंदर सुंदर आठवणी, तुझ्या युरोपच्या सहलीतल्या आठवणी, 4 वर्ष तुझ्याबरोबर US घालवलेल्या आठवणी, ह्या सतत मला साथीला आहेत. आणि त्यामुळे माझं जीवन आता समृद्ध झालेलं आहे. ईश्वराकडे पुन्हा मागणं मागतो की माझा जर पुढचा जन्म असेल तर माझी साथ मला जयश्रीने द्यावी आणि माझी मुलं पुढल्या जन्मी देखील माझ्याच बरोबर असावीत. आणि मी संघर्षातून समृद्धीकडे कसा आलो हा एक जीवन प्रवास या सगळ्या लोकांशी शेअर करताना
मला खूप खूप आनंद होतो आहे. आणि हे सगळं करताना माझा मित्र संतोष परब याचीही जी चळवळ आहे संघर्षातून समृद्धीकडे, आणि त्यानिमित्तानं जी काही करोनाच्या काळामध्ये रंगभूमीवरती चित्रपटसृष्टीमध्ये ज्याला आपण बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणतो त्यांची एक जी जीवन संघर्ष चालू होता, त्या संघर्षामध्ये त्यांना काही मदत व्हावी म्हणून त्यांनी हे संघर्षातून समृद्धीकडे हा जो उपक्रम राबवतो आहे त्याला आपण सगळ्याच लोकांनी खूप मदत करायला पाहिजे. गेले ते दिन गेले. पावसाळी दिवसातील एखाद्या संध्याकाळी गच्च अंधारून आलेल्या ढगाळ आकाशाकडे पाहताना माझं मन नेहमीच कासावीस होतं. मनाच्या अशा उदास आणि एकाकी अवस्थेत काही खूप मोलाचं हातून निसटल्याचं प्रकर्षानं जाणवतं. गतवर्षातील पुसट क्षणचित्र आणि प्रिय व्यक्ती अचानक डोळ्यासमोर पुन्हा साकार होतात. आणि मग आठवतं सुट्टीच्या दिवसात कोकणातील गावी जातानाचा बोटीतील प्रवास, पहाटे 4 वाजता किलकिलत्या डोळ्यांनी पाहिलेलं बंदरातील लुकलुकणारे द्वीपग्रह, गच्च अंधारातील माडांचा आणि सागराचा गणगंभीर आवाज. आठवतात शाळेच्या वर्षातील दुपारच्या वेळी गल्लीतील जुनाट मोटारीत बसून इकडून तिकडून गोळा करून लिहिलेली नाटकं. सार्वजनिक गणपती उत्सवात त्या नाटकांचे केलेले प्रयोग आणि मिळालेल्या विदायगीतून इराणाच्या हॉटेलात आयुष्यात पहिल्यांदाच खाल्लेला बैदा आमलेट. आठवतात शालेय जीवनातील फुलपाखरांचे पंख घेऊन बागडण्याचे दिवस. कित्येक मित्र आणि आवडते शिक्षक. अल्फ्रेड टेनिसनची होम दे ब्रॉट हर वॉरियर डेड ही कविता उत्कटपणे शिकवणाऱ्या तवानबाई आणि गीतेतील 12व्या अध्यायातील कर्मयोग, प्रार्थनेच्या वेळी एखाद्या तपस्व्याप्रमाणे विश्लेषण करणारे HD सर. कॉलेजमधील मंतरलेले दिवस, कालिदासाचे मेघदूत आणि भासाचे स्वप्न वाचवत त्यातील श्लोकातील नाजूक प्रणय आणि शृंगार, आणि त्यावेळी कावराबावर झालेला संपूर्ण क्लासरूम, मनीच्या लंच होममधील ठराविक टेबल आणि दररोज भेटणारे आम्ही ठराविक मित्रमैत्रिणी. आठवतात कॉलेजच्या शेवटच्या दिवशी खूप जड मनाने एकमेकाचे घेतलेले निरोप आणि पुन्हा पुन्हा भेटण्याची आश्वासनं. पावसाळी दिवसातील अशा संध्याकाळी हे सर्व जगण्याची उर्मी पुन्हा पुन्हा उसळते आणि अचानक पावसाची जोरदार सर येते. आकाश आता पूर्ण निरभ्र झालेलं असतं आणि मग वर्तमान आणि भविष्यातील योजना मनाला पुन्हा एकदा नव्या जीवनाची ओढ लावतात.